नमस्कार. मी डॉक्टर श्रुती थिटे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे सुवर्णप्राशन. सुवर्णप्राशन हे लहान मुलांवरती केला जाणारा संस्कार आहे. संस्कार म्हणजे काय? तर गुणवर्धन. गुणवर्धन म्हणजे चांगल्या क्वालिटीज वाढवणं. आता लहान मुलांमध्ये आपण लसीकरण म्हणजे इम्युनायझेशन, व्हॅक्सिनेशन करतो. आता हे व्हॅक्सिनेशन का करतो? तर लहान मुलांमध्ये इम्युनिटी वाढावी, त्यांचं वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण व्हावं, वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून लहान मुलांचं रक्षण व्हावं याच्यासाठी आपण व्हॅक्सिनेशन करतो. सुवर्णप्राशन हे देखील एक नॅचरल आयुर्वेदिक व्हॅक्सिनेशनच आहे. याच्यामुळे तुमच्या लहान मुलांची इम्युनिटी तर वाढणारच आहे, पण त्याच सोबत शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी सुवर्णप्राशन अतिशय फायदेशीर आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना सुवर्णप्राशन म्हणजे काय हे माहीत असेल किंवा बऱ्याच व्यक्तींनी आपल्या लहान मुलांना ते दिलं देखील असेल. पण याबाबत बऱ्याच व्यक्तींमध्ये डाऊट्स देखील आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार आहोत. म्हणजेच सुवर्णप्राशनाबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे किंवा कोणत्या वयोगटातल्या मुलांना सुवर्णप्राशन द्यावे, हे केव्हा द्यावं, याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. आयुर्वेदामध्ये बाल्यावस्था ही जन्मापासून 16 वर्षापर्यंत सांगितलेली आहे आणि याच वयोगटातील मुलांमध्ये सुवर्णप्राशन द्यावं असं सांगितलेलं आहे. सद्यजात बालक म्हणजे जे बालक नुकतंच जन्मलेलं आहे अशा बालकांमध्ये देखील सुवर्णप्राशन करावं असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदातील काश्यप संहितेमध्ये सुवर्णप्राशनाचा संदर्भ मिळतो. काश्यप संहितेतील सूत्रस्थानातील लेह अध्यायामध्ये सुवर्णप्राशनाचा संदर्भ आहे. आता लेह म्हणजे काय? तर लेह किंवा अवलेह, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर च्यवनप्राश अवलेह असं आपण म्हणतो. आता अवलेह किंवा लेह म्हणजे काय? तर अशी औषधी द्रव्य जी चाटण स्वरूपात खाल्ली जातात किंवा जी चाटून खाल्ली जातात तर त्यांना लेह असं म्हणतात. सुवर्णप्राशनामध्ये याच्या अशा बऱ्याच वनस्पती आहेत किंवा असे बरेच औषधी द्रव्य आहेत की जी चाटण स्वरूपात घेतली जातात. आजकाल हे ड्रॉप्समध्ये देखील उपलब्ध आहेत. चला बघूया की सुवर्णप्राशनामध्ये कोणत्या औषधी घटकांचा समावेश केला जातो. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे शुद्ध सुवर्ण भस्म. आता जे सोनं आहे तर ते आपण आहे त्याच स्वरूपात सेवन करू शकत नाहीत. त्यामुळे सोन्यावरती बरेच संस्कार केले जातात. सोन्यावर अग्निसंस्कार करून त्याचं भस्मामध्ये रूपांतर केलं जातं. आता हे जे तयार झालेलं भस्म आहे तर याच्या वेगवेगळ्या परीक्षा देखील घेतल्या जातात की जेणेकरून हे आपल्या शरीराला सेफ होईल आणि याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या शरीराला दिसणार नाही. आता अग्निसंस्कार करून जे भस्म तयार होतं आणि त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा करून जे सुवर्ण भस्म तयार होतं तर याचा समावेश हा सुवर्णप्राशनामध्ये केला जातो. आता सुवर्णभस्माचे गुणधर्म काय आहेत? तर सुवर्णभस्म हे मधुर आहे, स्निग्ध आहे, ते पचण्यास जड म्हणजे गुरू आहे, बल्यदायक आहे म्हणजे शरीराला बल देणार आहे, स्ट्रेंथ देणार आहे, शरीरामध्ये सप्तधातूंची निर्मिती करण्यासाठी फायदेशीर आहे, रुचिवर्धक आहे म्हणजेच तुम्हाला जर भूक लागत नसेल, लहान मुलांमध्ये जठराग्निमंद झाला असेल तर अशा वेळी ते चांगलं फायदेशीर ठरणार आहे. कृमिघ्न आहे म्हणजेच शरीरामध्ये जंत होत आहेत, कृमी होत आहेत तर ते कमी करणार आहे. नेत्र म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि विषघ्न म्हणजेच शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढलेत, इन्फेक्शन असेल तर ते कमी करण्याचं काम हे सुवर्णभस्म करणार आहे. त्यानंतर कोणतं घटक द्रव्य आहे? तर मेध्य औषधींनी सिद्ध केलेलं घृत. घृत म्हणजे काय? तर तूप. मेध्य औषधी म्हणजे अशा औषधी द्रव्य की जी बुद्धीसाठी चांगली आहेत. आता ही औषधी द्रव्य धी, धृती आणि स्मृती या तिन्हीवरती काम करणार आहे. धी म्हणजे काय? तर बुद्धी. धृती म्हणजे काय? तर धारण करण्याची क्षमता आणि स्मृती म्हणजे काय? तर स्मरणशक्ती. आता अशी औषधी द्रव्य कोणती आहेत? तर वचा, शंखपुष्पी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, शतावरी अशा औषधी द्रव्यांचा समावेश हा सुवर्णप्राशनामध्ये केला जातो आणि या औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तुपाचा समावेश हा सुवर्णप्राशनामध्ये केला जातो. त्यानंतरचं घटक द्रव्य आहे ते म्हणजे शुद्ध मध. याचा देखील समावेश सुवर्णप्राशनामध्ये केला जातो. चला बघूया की सुवर्णप्राशन केव्हा द्यायचं आहे. तर दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन तुमच्या मुलांना द्यायचं आहे. आता पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं. पुष्य याच्या नावातच आहे पुष्टी करणारा, पोषण करणारा. पुष्य नक्षत्रावरती आपण जे काही औषधी द्रव्य सेवन करतो तर त्याचे चांगले फायदे किंवा त्याचे चांगले रिझल्ट्स आपल्या शरीराला मिळणार आहेत. म्हणूनच तुमच्या लहान मुलांना दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन जरूर द्या.
जनरली पुष्य नक्षत्राला लोक सोने खरेदी करतात, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या सोन्याच्या गुणांनी युक्त असणारं सुवर्णप्राशन हे तुमच्या लहान मुलांना जरूर द्या. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे आपण घरी देऊ शकतो का? किंवा हे घरी तयार करता येऊ शकतं का? तर सहसा हे घरी तयार करता येत नाही. म्हणूनच तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन तुम्ही हे सुवर्णप्राशन तुमच्या मुलांना जरूर द्या. चला बघूया की सुवर्णप्राशनाच्या सेवनाने लहान मुलांमध्ये काय फायदे दिसणार आहेत. नियमित सुवर्णप्राशन जर तुम्ही तुमच्या मुलांना देत असाल तर त्याचे काय फायदे दिसणार आहेत याबद्दल काश्यप ऋषींनी अतिशय चांगला श्लोक सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे तर सुवर्णप्राशनात सुवर्णप्राशनम ही एतत् मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यम वर्ण्यम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधिर्भिर्न च भृश्यते षडभै मासेही श्रुतधरः सुवर्णप्राशनात ही भवेत. म्हणजे काय तर सुवर्णप्राशनाच्या सेवनाने तुमच्या लहान मुलांची मेमरी बुद्धी वाढणार आहे, स्मरणशक्ती वाढणार आहे, जाठराग्नी वाढणार आहे, पचनाग्नी वाढणार आहे. त्याच प्रकारे हे वर्ण्य आहे म्हणजे तुमचं लहान मुलांमध्ये स्किन कॉम्प्लेक्शन चांगलं ठेवण्यासाठी मदत करणार आहे. सुवर्णप्राशन हे मंगलकारक आहे, पुण्यकारक आहे. तुमच्या लहान मुलांचं वेगवेगळ्या व्याधींपासून म्हणजे ग्रहबाधेपासून किंवा वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहे. त्याच प्रकारे जर तुम्ही सुवर्णप्राशन हे सातत्याने देत असाल किंवा नियमित स्वरूपात जर तुम्ही ते तुमच्या मुलांना देत असाल तर तुमची मुलं श्रुतधर होईल. म्हणजे काय श्रुतधर म्हणजे काय की एकदा ऐकलेलं त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहणार आहे. त्यामुळे सुवर्णप्राशनाचे असे अनेक फायदे तुमच्या लहान मुलांमध्ये दिसून येणार आहेत. म्हणूनच तुमच्या लहान मुलांना सुवर्णप्राशन जरूर द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णप्राशन केव्हा द्यायचं, कसं द्यायचं, कोणत्या वयोगटातील मुलांना द्यायचं आणि याचे फायदे काय हे बघितलं. व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.